हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत संस्कृत मधील एक इम्पॉर्टंट टॉपिक, त्याचं नाव आहे कारक. तर हा कारक हा आपल्याला 10 मार्काला पेपरमध्ये आहे. तर कारक म्हणजे काय तर ते आपण पहिले माहित करून घेऊया. कारकचं बेसिक आहे. तर क्रियान्वयेति इति कारकम म्हणजे काय की जे वाक्यातील शब्दांचा क्रियेशी जो संबंध असतो त्याला कारक असे म्हणतात. म्हणजे वाक्य आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जी क्रिया आहे, क्रिया म्हणजे काय की तिथलचं जे क्रिया आहे, ठीक आहे, तर त्याचा संबंध शब्दांसोबत क्रियाचा संबंध, तर त्याला कारक असे म्हणतात. ठीक आहे. तर एकूण किती कारक आहे संस्कृत मध्ये? 6 कारक आहे. ठीक आहे. कोणते कोणते? कर्ता, कर्ताकारक, कर्मकारक, करणकारक, संप्रदानकारक, अपादानकारक आणि अधिकरणकारक. ठीक आहे. तर आता आपण कारक कसं ओळखणार ते? तर जे क्रियापद आहे, क्रियापद आपल्याला माहिती आहे वर्ब असतं. तर ते क्रियापदाला जर आपण प्रश्न विचारला तर ते जे उत्तर येतं तर ते कारक असतं. सपोज आपण क्रियापदाला विचारलं की कोण करणार, सपोज एखादं वाक्य आहे तर त्याच्यामध्ये आपण विचारलं की कोण करणार आहे ही गोष्ट, तर ते एखादं नाव येईल तर ते करता येईल. तर मग एक्झाम्पल असं आहे की हे बघा, रामाने लक्ष्मणाला झाडावरील आंबा काठीने पाडून हातात दिला. म्हणजे काय केलं? तर आपण जर या वाक्याला जर प्रश्न विचारला कोणी दिला आंबा? रामाने. तर रामा काय झाला? कर्ताकारक. ठीक आहे. तर काय प्राप्त झाले आपल्याला? कर्म. तर काय प्राप्त झाला? आंबा दिला ना, त्याला जो लक्ष्मण आहे त्याला आंबा प्राप्त झाला, मग हा झाला कर्मकारक. नंतर कशाच्या सहाय्याने? ते करण होते. कशाच्या सहाय्याने म्हणजे झाडावरील आंबा काठीने कशाच्या सहाय्याने? काठीने, म्हणून ते करणकारक. कोणासाठी दिला म्हणजे संप्रदान. कोणासाठी दिला? आपल्या इकडे लक्ष्मणासाठी रामाने आंबा दिला होता, म्हणजे हे लक्ष्मण झाला संप्रदानकारक. आणि मग काय कार्याला कुठून आरंभ? तर मग जे रामाने लक्ष्मणाला आंबा दिला त्याचा आरंभ कुठून झाला? अपादान. तर अपादान काय? झाडावरील, म्हणजे झाडापासून आंबा तोडून दिलाय ना, की असं की जर एका टोपल्यामध्ये ठेवला असेल तर टोपल्यातून आंबा काढून दिला, तर जे टोपलं असेल तर ते अपादान झालं असतं. म्हणून इथं झाडापासून आंबा काढून दिला म्हणून हे झाडावरील आहे अपादान. नंतर आहे कशाच्या आधारे पूर्ण कार्य, म्हणजे कशाच्या आधारे हे कार्य पूर्ण झालं, म्हणजे कशाच्या आधारे आंबा दिला? तर हाताने. तर हाताच्या मदतीने आंबा दिला. काय वाक्य? रामाने रावणाला झाडावरील आंबा काठीने पाडून हातात दिला, म्हणजे त्यांनी काठीने पाडून हातात दिला त्याच्या, म्हणजे कुठे दिला? त्या हातामध्ये. तर हे म्हणजे त्याच्या हातात दिल्यावरच तो आंबा लक्ष्मणाला भेटणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामुळे ते कार्य पूर्ण झाले, कम्प्लीट, म्हणून हे हातात आहे, हे अधिकरण आहे. तर असं हे कारकचं बेसिक आहे. तर आपण हे आज बघितलंय. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कारक आणि विभक्तीचे रिलेशन बघूया. ठीक आहे. थँक्यू.